विषय
भक्तायसे दाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म भावे साह्य घातलिया भय नरकामध्ये विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जनने देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेपिला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे न धन्य तुकोबा समर्थ जिने केला पुरुषार्थ मंगल भावना मंगल भक्तायसे दाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता पवित्र अशा आळंदी क्षेत्रामध्ये आणि माऊलींच्या चरणाजवळ सद्गुरु जोग महाराजांच्या चरणाजवळ आणि त्याचप्रमाणे जगात ज्यांची प्रसिद्धी आहे दानशूराच्या बाबतीमध्ये अशा
अहिल्यादेवी माता यांच्या धर्मशाळेमध्ये ज्यांच्याद्वारा ही सेवा मला प्राप्त झाली असे आपले सुरके महाराज, मोठा योग आहे की आळंदी क्षेत्रामध्ये असा हा भव्य दिव्य चाललेला सोहळा मातेच्या निमित्ताने, तर भगवंताने सगळी काय अनुकूलता या कार्यक्रमाला केलेली आहे. कोणतीच अशी अडचण या स्थानी आली नाही. हा एक माऊलीचा, सकळ साधू संतांचा, सद्गुरु जोग महाराजांचा, संत बामनभाऊ महाराज, भगवान महाराज या सकळ संतांचा, सर्व आमच्या गुरुजनांचा आणि किसन बाबा सुटके महाराज यांचा आशीर्वाद आहे. सुटके महाराजांचा परिवार तसा मोठा आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य चाललेलं आहे. अनेक ठिकाणी महाराजांनी मोठमोठे सप्ताह केले की ज्या सप्ताहांना तोड नाही, तोड नाही. मोठी रामकथा असेल, भागवत कथा असेल, कीर्तन असतील, अहिल्यादेवी मातेचं चरित्र असेल, असे अनेक कार्यक्रम महाराजांनी महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत. आणि त्यामध्ये हा एक कार्यक्रम की ज्या कार्यक्रमामध्ये जोग महाराज संस्थेचं देखील सुरू झालं आहे, कीर्तनकारांचं देखील सुरू झाले आहे आणि ज्यांचं रात्रीच कीर्तन आपण ऐकलं की त्यांची देखील महाराजांच्याबद्दल फार मोठी मर्जी आहे. किसन बाबा हे फार कडक धडक होते. त्यांचं जीवन मी जवळून पाहिले नाही. सत्यवादी जीवन त्यांचं. एकदा शब्द गेला म्हणजे गेलाच, त्यामध्ये कधीच बदल होणार नाही असं तत्परा धरून चालणारं जीवन. आणि अशा महान एकुत्याच्या पोटी या रत्नाचा जन्म झाला. विठ्ठला त्यांच्या पुढे देखील महान रत्न जन्माला आलेला आहे की ज्या मुलाचं नाव आहे ओंकार. सध्या ते सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेमध्ये पहिल्या वर्षाला आहे आणि मंडळी देखील त्यांना फार मोठी अनुकूल आहे. त्यांचा भक्त परिवार देखील मोठा अनुकूल आहे. अन्नदान दान करणारे देखील त्यांना अनुकूल आहे. सर्व काही अनुकूलता त्यांच्या जीवनामध्ये आहे. तेव्हा या ठिकाणी सेवेसाठी निवड केलेला अंग हा संत रस आहे. तेव्हा संत जीवन म्हणा, भक्त जीवन म्हणा हे पर्यायी शब्द आहेत, पण अधिकार मात्र एकच, संत काय आणि भक्त काय. जगाच्या पाठीवर अनेक अशा वस्तू आहेत, परंतु प्रश्न असा
की सर्वांमध्ये मोठी वस्तू कोणती? तर सर्वांमध्ये मोठी वस्तू म्हणजे भगवानच आहे. भगवान सगळ्यामध्ये मोठा. जेणे हे विश्व निर्मिले अशी त्याची शक्ती, महान शक्ती आहे. पण अशा भगवंताही पेक्षा संत मोठे आहेत. असं काही वर्णन आहे. हरि सम जग कछु वस्तू नाही, नाही प्रेम समपंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता सम ग्रंथ. तर गीता ग्रंथ सारखा ग्रंथ जगात नाही, प्रेमासारखा श्रेष्ठ दुसरा पंथ नाही, आपल्या सद्गुरु सारखा, गुरुदेवासारखा दुसरा सज्जन नाही, आणि भगवंतासारखी वस्तू अख्ख्या जगामध्ये नाही. विठ्ठला देवाही पेक्षा संताई शक्ती फार मोठी आहे. पण एवढा जरी भगवान असला, निर्गुणी आकार झाला एवढा मोठा भगवान खरा, पण तो संतांची पूजा अर्चा करतो, त्यांना दंडवत घालतो. एवढंच काय, संत महात्मे देवाला बोलतात की देवा, तुला जर तुझं कल्याण करायचं असेल तर तू काय कर. महाराज म्हणतात चाले खाली नारायणा, आपल्या कल्याणाला गोनिया. सर्वांना अपेक्षा कल्याणाची आहे, पण मिळतं का हा विषय वेगळा. पण सर्वांना वाटतं कल्याण असावं. याकरता महाराज बोलतात की देवा, जर कल्याण करायचं असेल तर तू आमची सेवा कर, आम्हाला दंडवत घाले. चाले दंडवत घाले नारायणा, आपल्या कल्याणाला गोनिया. एवढंच काय, देवा मनवणे सेवा करे त्यांची. भगवंताला देखील सुख होत असतं आणि म्हणूनच भगवान संतांची सेवा करतो. नाथमानाची सेवा भगवंताने 1-2 वर्ष नाही केली, 36 वर्षी सेवा केली. विठ्ठला
आशीर्वाद देता. हा घे देवा आशीर्वाद नांदा आमच्या भाग्याने, आता आशीर्वाद माझा असो सुखे नांद. या संतांनी इतर जरी काही कामं केली असले, या सकळ कामामध्ये दोन महत्त्वाची कामं या संतांनी तुम्हाला सर्वांना जागवलं आणि भगवान परमात्म्याला जगवलं असं चिंतन. जगजोगी जागे जागे बोलती, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. आणि म्हणून या कलियुगामध्ये मानशक्ती जर कोण असतील तर ते संत आहेत आणि साधू आहे. सर्वात थोर जर कोण असतील तर ते साधूच आहेत असं नामदेव महाराजचं प्रमाण आहे. साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. तेव्हा असे जे संत आहेत अशा संतांचे नकल होणं साहजिक आहे. कारण संतांचं संतपण हे दिसण्यात नसून असण्यात असतं, बोलण्यात नसून ते करण्यात असतं, केवळ वरच्या आकारात नसून ते खऱ्या अर्थाने विचारात असते. संतच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचे उद्धारक, तारक आणि धारकही म्हटलं तरीच आहे. आणि म्हणून खऱ्या संतांचा परिचय सर्वांना व्हावा, खरे संत कोणते आहेत ते सर्वांना कळावं, याकरता खऱ्या संतांचं, खऱ्या भक्ताचं अंतर्लक्षण महाराज अभंगाच्या
आपल्याला टाइम कमी आहे. तर महाराज म्हणतात, काय म्हणतात, भक्तायचे दाना जे देही उदास आणि गेले आशा पाश निवारोनी. तर भक्त कसे असतात, भक्त जीवनाचा परिचय महाराज देतात. ऐसे दाना अर्थात कैसे दाना की जे देही उदास, आणखी काय, गेले आशा पाश निवारोनी. हे संत जीवनातील फार मोठमोठे तत्व आहे. काही भक्त दिसतात पण ते खरे नसतात. काही दिसत नसतात पण ते खरे असतात. काही दिसतही नाही आणि असतही नाही. काही मात्र दिसतातही आणि ते असतातही. संत जीवन, भक्त जीवन हे आचार संपन्न जीवन असतं. कोणी म्हणते काय त्यांचा फायदा, आपल्याला मोठा फायदा आहे. त्यांच्या पुण्यानेच हे जगत चाललेलं आहे. याच्यामध्ये अनेकांचा वाटा आहे. जे कोणी सत्याचं आचरण करत असतील, इमानदारीचं जीवन जगत असतील, ज्यांच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा असेल, ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन असेल, ज्यांच्या जीवनामध्ये आईवडिलांची सेवा असेल, ज्यांच्या जीवनामध्ये गायीची सेवा असेल, धर्माचं परिपालन असेल, यांचाच आशीर्वाद जीवनामध्ये लागत असतो. कोणाकडे कोणता बळ, पण संताकडे आशीर्वादाचं बळ फारच मोठं असतं. तुका म्हणे ते हे आशीर्वाद बळी जाईल तो छडी नरकामध्ये. आणि म्हणून ज्यांच्याकडे आशीर्वादाचं बळ आहे, सत्याचं जीवन आहे, आचार संपन्न जीवन आहे, अशा जीवनाची आपण होऊन सेवा करायची. ते जीवन आपल्या जीवनाचं भलं करणारं जीवन. जीवनही सुखामध्ये जाणार आणि पुढे गती देखील चांगली प्राप्त होणार. याकरता प्रत्येक माणसाने जीवनामध्ये सत्पुरुषांची सेवा करावी, आईवडिलांची सेवा करावी, दीनदुर्बलांची सेवा करावी, गोमातेची सेवा करावी. सेवा फार महत्वाची आहे. तन पवित्र सेवा किए, धन पवित्र किए दान, मन पवित्र हरि भजन से होता त्रिविध कल्याण. जर कल्याण करायचं असेल तर या गोष्टी जीवनामध्ये आचारात घ्या, सेवा करा, जीवनामध्ये दान धर्म करा. कारण दान देखील महत्वाचं आहे. पण कोणी करावं, ज्याच्याकडे असेल त्याने करा. गरीब असेल तर त्याने भक्तीच करावी, नामचिंतन करावं, त्याला बंधन नाही. काय करावं तर ज्या भगवंताने सारं जगत निर्माण केलं अशा भगवंताचं चिंतन करावं, नामस्मरण करावं, तर त्या जगताचे कल्याण होत असतं. किंवा भक्त जीवन हे उद्धार करणारं जीवन आहे. त्याकरता त्या भक्त जीवनाचा परिचय महाराज थोडक्यात सांगतात की भक्ता ऐसे जाना जे देही उदास
तर देहाच्या बद्दल त्यांना महत्व नसतं. जसं तुम्हाला सर्वांना महत्व असतं, आसक्ती असते, किती 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 म्हणजे त्याला हेच नाही. काही माणसं एवढं देहाला जोपासतात, एवढं देहाकडे पाहतात, एवढं रंगून जातात. आमचे गुरुवर्य मुत्तुसिंग बाबा सांगत असेल, काही माणसं एवढं शरीर सजवतात, एवढं सजवतात की जसं काय पोळ्याचा बैलच करतात. जपू नका, जपा, पण त्याला प्रमाण ठेवा. अतिरेक नको, कोणत्याच गोष्टीचा अतिरेक नको. तेव्हा जीवनामध्ये संत जीवन फार महत्वाचं, भक्त जीवन फार महत्वाचं. ते कसं असतं तर देहाने उदास असतो. तेव्हा भक्त जीवन हे अति उच्च जीवन आहे. आपल्या जीवनाचा उद्धार करणारा जीवन आहे आणि जगाला तारणारा जीवन आहे. विठ्ठला देहाच्या बद्दल ममत्व धरू नका, अति धरू नका. करा, प्रेम करा, पण अतिरेक नको, कारण अति तिथं माती आहे. जपू नका असं नव्हे, जपा, पण त्याला काही प्रमाण ठेवा. कारण नको जाऊ देव भंगा गात्रे माझी कथेची सांगोळी देह अवसनावरी. कारण बळ असेल, शक्ती असेल तर आपण कर्मठ करून इथे येऊ शकतो. जो बलहीन आहे तो इथे येणारच नाही. सर्व काही लक्ष या तनामध्ये नको आहे. सताना की एक दिवस आपण आपलं हे शरीर नाशाला प्राप्त होणार. आणि म्हणून प्रेम करा, देवाच्या बद्दल प्रेम करा, संतांच्या बद्दल, गुरूंच्या बद्दल, गायींच्या बद्दल, आपल्या आईवडिलांच्या बद्दल, दीन दुर्बळाच्या बद्दल प्रेम करा. विठ्ठला देहाच्या बद्दल त्यांना आस्था नसते, फक्त परमार्थ झाला पाहिजे एवढा त्यांचा विचार असतो. मी तर महाराज म्हणतात, भक्तायचे जाणा जे देही उदास आणि गेले आशा पाश निवारोनी. तर शरीर आपलं नाही, हे नाशाला प्राप्त होणार आहे आणि पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे. चित्तजल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा पंचरचित अति अधम शरीरा. याचं संतांनी कौतुक नाही केलं. परमार्थापुढे पुढचं कौतुक आहे, बाकी साठी याचं कौतुक संतांनी केलं नाही. उदास राहतात. शरीर आपलंच नाही, आहे तरी कोणाचं आहे काळाचं, आणखी कोणाचं पंचमहाभूताचं. काळाचे आणि धन कुबेर
आपलं कोण भगवानच आपला आहे, आपला फक्त भगवानच आहे. मैं हो श्री भगवान का, मेरे श्री भगवान, अनुभव करते रहो ते जन्मता अभिमान. या जगामध्ये आपलं तत्व म्हणजे भगवान आहे. विठ्ठला संत जीवनामध्ये त्यांना बाकी आवडत नाही, फक्त भगवान आवडीचा विषय असतो असं चिंतन पुढे येणारच आहे. तर भक्ता ऐसे जाना ते देह उदास, उदास राहतात. हे आपलं नाही, दुसऱ्याचं आहे. माऊलींची उभी आहे ना, तरी जो या देहावरी उदास ऐशिया परी पिता जैसा बिढारी बैसविला आहे. हा पूर्वीचा दृष्टांत, आताचा नाही. आता तर एखाद्या माणसाला म्हटलं की आमच्या वस्तूचा सांभाळ करा, एवढे पिशवी सांभाळले पण घरी घेऊन जाईल. आता तो काळ राहिला नाही. पूर्वीची माणसं सत्यवादी होते. जो शब्द तो शब्द खरा करणं. एक तर शब्द कोणाला देऊ नये आणि त्याला शब्द तर खरा केल्याशिवाय राहू नये. पूर्वीचे लोक शब्दाला जागरूक होते, जागरूक. आणखी दुसरे जायाचे जैसे देणे, अंगावरी आचवाने तैसे देह धरणे. एका गावामध्ये लग्नाचा भेद. लग्न होतं श्रीमंताचं, कुठं लग्न श्रीमंताकडे. आणि मग त्याने आपल्या नोकराकडे गावामध्ये पत्रिका वाटप केली. हा सेवक गावातील सरपंच त्या घरी गेला. सरपंच घरी नव्हते आणि इतर कोणी दिसलं नाही. त्यांनी काय केलं, पत्रिका गादी खाली ठेवून, उघडे ठेवण्यापेक्षा कोणी घेऊन जाईल, गादी खाली ठेवली. तो माणूस निघून गेला. तर लग्न दिवस देखील उडवला. हो, सर्व धामधूम सकाळपासून. लग्न समय देखील जवळच आला. तर त्या वधू पिता त्याने विचार केला, सगळे माझे प्रेमाचे लोक दिसतात, माझा जीवलग गावातील सरपंच दिसत नाही, काय बरोबर. आणि मग त्या सेवकाला हात मारले, का रे बाबा तो पत्रिका दिली का नाही. हो दिली, पण ते घरी नसल्यामुळे मी ती पत्रिका गादी खाली ठेवली. लगेच जा उचलत्या पावाने पळत पळत आला. पण तत्पूर्वी इकडे एक भाग घडला. त्यांच्या शेजारी राहणारी एक ठकुबाई होती बरं. तर तिने असा विचार केला, यांची काही लग्नाला जाण्याची काही धावपळ दिसत नाही. आणि मग ती डायरेक्ट घरी आली. त्यावेळेस त्यांची मंडळी बाहेर गेली होती, सरपंचाची पत्नी बाहेर गेली. तर म्हणले, तुम्हाला तर जायचं नाही. हो, आम्हाला काय जायचं नाही, आम्हाला निमंत्रण नाही, मग आम्ही काय जाणार. मग तुमच्याकडे जे दागिने आहेत ते मला देऊन टाका उसने, लग्न झाले की तुम्हाला परत केलं. त्याने डबा घेतला. त्या डब्यामध्ये काही जे महत्वाचे दागिने त्या ठकुबाईला देऊन टाकले. लग्न झाले की घेऊन ये. ती बिचारी ठकुबाई लग्नामध्ये आली. आणि मग इकडं असा विचार झाला की सरपंच दिसत नाही. तो सेवक पळत पळत आला आणि सांगू लागला, तुमच्यासाठी लग्न थांबलंय, आपण लवकर चला, लवकर चला. म्हटले पत्रिका नाही. गादी वर केली, पत्रिका दाखवली. तुम्ही नसल्यामुळे पत्रिका खाली ठेवली. मग तो भाई तो पत्रिका म्हणला, चल लवकर. डबा त्याने पाहिला, सगळा मोकळा डबा. काय झालं, चोरी नाही केलं. मी आपल्या शेजारची ठकुबाई त्याला उष्णी देऊन टाकली. आपल्याला कोण ओळखत नाही. सरपंच म्हणला, मी सरपंच, तू सरपंच, आपल्याला कोण ओळखत नाही. छान म्हणले, दागिनेच असावेत असं काही नाही, आपल्यासाठी सगळे थांबले. आणि मग ते मोठ्या आनंदाने लग्नामध्ये आले. त्यांचं स्वागत वगैरे झालं. लग्नही सुरू झालं. लग्नही पार पडलं. नंतर पंक्ती बसल्या. पंक्ती बसल्या. पण नवल असं की सरपंचाची पत्नी सखूबाई आणि गरिबाची बाई ठकुबाई हा समोरासमोर आल्या. समोरासमोर पंक्तीला बसल्या. पहिली वाढ झाली आणि जेवणही सुरू झालं. आता ती ठकुबाई, तिला कधी लाडू वगैरे मिळत नव्हते. ती बिचारी काय करायची, अख्खा लाडू घ्यायचा आणि तोंडात टाकायचा. त्याचा परिणाम घसा फुगायचा. आणि घसा फुगल्यामुळे ते गळसरीत आणायची. आणि गळसरीत आणल्यामुळे समोरच्या सखूबाईची तानातान व्हायची. न जाणून आपली गळसरी फुटली तर असं तिला वाटायचं. पण तिने काय आपलं काही ते कमीच केलं नाही. अख्खा लाडू
लाडू घ्यायचे. ती लाडू शिवाय काही खातच नव्हती, भात सोडून दिला. अख्खा लाडू घ्यायची, तोंडात टाकायची, त्याचा परिणाम घसा फुकायचा. घसा फुगल्यामुळे गळसरी ताणायची, गळसरी ताणल्यामुळे समोरच्या सखुबाईची ताण. शेवटी त्या सखुबाईला काही राबवलंच नाही. अगदी उच्च स्वरामध्ये म्हटली, अगं ठकू लहान घास घे, माझी गळसरी तुटे. पण ती ठकूबाई डोकेबाज होती. ती म्हटली, एवढी जर तुला काळजी आहे तर तुझ्या मालकाने हे दागिने माझ्याकडे गहाण कशाला ठेवावे. तिने आपली मारून दिली, आपलं आदान उघडं केलं नाही. पण त्यावेळेला ती ठकूबाई कशी होती, दागिने आपले नाही, हे दागिने याच बाईचे आहे. फक्त वेळ मारली. ठकूबाई त्या दागिन्याच्या बद्दल उदास होती. तसं भक्त देखील आपलं जीवन जगत असताना या देहाच्या बद्दल ती उदास राहत असतात. शरीर आपलं नाही, शरीर परकाचं आहे आणि शिवाय हे जाणार आहे, नष्ट पावणार आहे, अशी वृत्ती संतांची. शरीराची होय माती, किती जपा किती करा, पण शेवटी ही माती जाणार. मातीतूनच आलं, शेवटी मातीत जाणार. भक्ताईची जाणा जे देह उदासन गेले, आशा पाश निवारून. आणखी त्यांच्या जीवनातून म्हणजे आशा पाश असतात, निवृत्त झालेले असतात. त्यांच्या जीवनामध्ये आशा नावाचा दोष नसतो. सकळ दोषांचा राजा म्हणजे आशा आहे. आशेपाशे नाही सुख, आशेपाशे परम दुःख, आशा सर्वाशी बाधक. मुख्य दोष तो आशा, मुख्य दोष म्हणजे आशा नावाचा. आणि मग कर्म करा, पण आशा करू. आपल्याला हेच मिळावं, तेच मिळावं अशी कल्पनाच करायची नाही, असा संकल्पही करायचा नाही. जे भगवंताच्या मनात असेल ते आपलं होणारच आहे. आपल्याला काही कमी पडणार नाही. आपण देवावर टाकायचं. पण आपण मात्र कष्ट चांगलं करायचं, प्रामाणिकपणाने करायचं, इमानदारीने करायचं. मग भगवंताला तेवढंच लागतं, इमानदारी लागते, कष्ट लागतं, प्रामाणिकपणा लागतो. भगवंताला काहीच कमी, लक्ष्मी कमी पडू देत नाही, कारण लक्ष्मी त्याचं कुटुंब आहे. जगामध्ये अनेक अंगाने राहणारी आहे. देवाची प्रसन्नता प्राप्त करायचं असेल तर याकरता जीवन चांगलं ठेवा, स्वच्छ पवित्र सत्यवादी ठेवा, इमानदारीचं जीवन ठेवा. त्या जीवनामध्ये कोणतीच अशी उणीव येणार नाही, कोणतंच उणं पडणार नाही. तसं कोण तिथं काय उणं आहे का नाही, आपण म्हणतो का नाही, तसं देवाचं आहे. देवाचं केलं तर देव काहीच कमतरता पडू देत नाही. जाईल, सगळं मरेल, पण आशा मरत नाही, तृष्णा मरत नाही.
मन मरे माया मरे, मन मरे माया मरे, मर मर गए शरीर, आशा तृष्णा कभी न मरे, कह गए दास कबीर. सगळं काही मरतं पण आशा मरत नाही, तृष्णा मरत नाही. हे मेलं पाहिजे मग तो सुखाला प्राप्त होतो. विठ्ठला कैसे जाना ते दे उदास आणि गेले आशा पाश निवारुनी. अशा भक्तांनी आपल्या जीवनामध्ये कोणता विषय केलेला असतो ते चिंता महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात येतात. विषय तो त्यांचा झाला, विषय तो तेव्हा इथं महाराज म्हणतात, काय म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण आणि नावडे जनधन माता पिता. त्यांच्या जीवनामध्ये विषय भगवान झालेला असतो. भगवान सोडून त्यांना दुसरं काही आवडत नसतं. आवडीचं स्थान म्हणजे भगवान परमात्माच. परमात्मा जसं आई म्हटलं की त्याला लेकरूच आवडणार आणि मेंढी म्हटलं की त्याला कोकरूच आवडणार. मासा म्हटलं की त्याला पाणीच आवडणार. कृपण माणूस म्हटलं की त्याला धनच आवडणार. पतिव्रता म्हटलं की त्याला पतीच आवडणार. त्याप्रमाणे भक्त म्हटलं की त्याला भगवानच आवडणार. जलद प्यारा माचरी, जलद प्यारा माचरी, लोभी प्यारा लोभी प्यारा माता प्यारा बालका भक्त प्यारा माता प्यारा बालका भक्त प्यारा. जसा मातेला आपला
बालकच आवडतो त्याप्रमाणे भक्ताला भगवानच आवडतो. विठ्ठला सर्व साधू संतांनी जीवनामध्ये विषय भगवानच केला. इतराच्या कधी ते नादी लागले नाही. इतराचं चिंतन त्यांनी मनात ठेवलंच नाही. विषय तो त्यांचा एक भगवानच. अनेक संतांचं जीवन काय आपल्या सर्व महाराष्ट्रीय साधू संतांनी देव सोडला नाही. इतर सोडून दिलं पण कसं त्यांनी देव पकडला. लक्ष्मीकडे लक्ष नाही गेलं, त्यांनी देवच धरला. देव धरल्यामुळे त्यांचं जीवन उद्धाराला प्राप्त झालं. विठ्ठला संत मीराबाईंचं जीवन आपण नेहमी आहे. किती मोठा त्रास पण त्यांनी जीवनामध्ये जी ज्ञान चिंतन आहे, भगवान कृष्णाची भक्ती आहे, भक्ती मात्र जीवनातून बाजूला केली. कृष्ण रंगी रंगली मीरा, कृष्ण रंगी रंगली मीरा, राजवैभव वाटे कचरा, राजवैभव वाटे कचरा, छंद लागला घरा घरा, तिच्या प्रभावे भक्तीचा छंद लागला घरा घरा, तिच्या प्रभावे भक्तीचा. भक्ती सोडली नाही, भगवंताचा नाम चिंतन सोडलं नाही, अशा सगळ्या संतांचं जीवन आहे. त्यांना जन आवडत नाही, त्यांना धन आवडत नाही, त्यांना माता आवडत नाही, त्यांना पिता आवडत नाही. जन का आवडत नाही? कारण जन म्हणजे समाज. या लोकांमध्ये आपण कसं राहा, कसं वागा, समाज तुम्हाला काहीतरी नावं ठेवणारच, काहीतरी तुमचं गुण काढणारच. तेव्हा आपले गुरुवर्य भोले महाराज सांगत असत, समाज हा घेताना चांगलं घेत नाही आणि वांगल्याचं टिपण केल्याशिवाय राहत नाही. चांगलं घेत नाही पण वांगलं आलं की तेवढंच टिपण धरतात. हे भगवंताची बाजू धरणारा जीवन आहे. आपल्या वाट्याला जी कर्म आलं ती कर्म सुंक कधी सोडत नसतो. भगवंताचा नाम कधी सोडत नसतो आणि जगाचा उद्धार केल्याशिवाय राहत नसतो. पण ज्याच्या वाट्याला जी आलं त्यांनी तेच केलं पाहिजे. कैलासदेवी माता याने जीवनामध्ये राजपण अंगीभूत होतं. अनेक वर्षात पण ते राजेपणा देखील सोडला नाही आणि दान धर्म देखील सोडला नाही. आज त्यांच्यासारखं जीवनच मला कोणतं दिसत. किती दान तर दानाला म्हणजे त्याला तोड नाही, जोड नाही. सर्वापेक्षा एक नंबरचं दान म्हणजे अहिल्या माता. असं मोठं गाव एकही दिसणार नाही की तिथं अहिल्याबाईचं कार्य नाही. प्रत्येक गावामध्ये काही ना काही त्यांनी काम केलेलंच आहे. मंदिर असणारच, पाण्याची व्यवस्था असणारच, निवाऱ्याची व्यवस्था असणारच. असं एकच जीवन होऊन गेलं ते अहिल्या मातेचं. आणि म्हणून आपले महाराज बाळकृष्ण महाराज त्यांचाच आशीर्वाद घेऊन हे सगळं ते करत आहे. त्यांना सर्वांचाच आशीर्वाद आहे. संतांचा, गुरुजनांचा, सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये असल्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित चाललेल्या आहेत. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. त्यांना जीवन म्हणजे समाज आवडत नाही. समाजामध्ये कसंही बघा, तुकाराम महाराजांचं एक कारण होतं.
ऐसा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया आचार करिता म्हणत्या पसारा न करिता नरा निंदिताते भेटी शिरव जाता म्हणते हा निष्ठुर येता जाता घर पुरवेरे लग्न करू जाता म्हणते हा म्हातारा न करिता झाला नकोस कसंही वागा काहीतरी गुन्हा काढणार या करता तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे पण तुम्ही ठरलेला जो भक्ती मार्ग तो मार्ग मात्र जीवनातून सोडू नका नावडे जनधन माता पिता जन आवडत नाही त्यांना धन आवडत नाही कारण धन देखील म्हणजे फारच चांगलं आहे असं काही नाही धन धर्माकडे घेऊन जाणार आहे असे बरेच धनिक आपण पाहतो श्रीमंत पाहतो त्यांना फार बाध असतात धनाचा जो निसर्ग आहे ना तो चांगल्यासाठी नाही वागण्यासाठी जीवनामध्ये सुग्रंथाचं वाचन आहे त्याच्या जीवनामध्ये काही थोड्या मोठ्यांची सेवा आहे आईवडिलांचा आशीर्वाद आहे गुरुमातांचा आशीर्वाद आहे तोच आपल्या जीवनामध्ये त्या धनाच्या द्वारा भक्ती करू शकतो वारी करू शकतो पंगतीला धन खर्च करू शकतो मंदिराच्या कामातून धन आणू शकतो म्हणजे तो असा जर असेल तर तोच उद्धार पावतो म्हणून दुर्मिया धन उत्तम विवाहे उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तुहे कृपावेल उत्तम भोगेल जीवकाने उत्तम गती त्यालाच मिळेल की जो धन प्राप्त करतो चांगल्या मार्गाने आणि चांगल्याच मार्गी खर्च करतो त्याचा उद्धार होतो उत्तमाची गती तुहे कृपावेल उत्तम भोगेल जीवकाने जीवन म्हटल्यानंतर धन लागतं गजानन महाराज तुम्हाला ठाऊक आहे तुमचं जीवन ग्रस्त जीवन आहे जीवन म्हटलं की लागतंच तुम्हीच काय पण सारेच आता ब्रह्मचारी असो कोणी असो पाऊल टाकायचं म्हटलं की धन लागतंच जीवन म्हटलं की धन लागतं आपण पूर्वी म्हणायचो संसार म्हटलं की वित्त परमार्थ म्हटलं की चित्त आणखी शरीर म्हटलं की या गोष्टी लागतातच पण आता कोणी असो प्रत्येकाला धन लागतं पण त्यावर आपलं प्रेम नसावं जास्त झालं तर मग त्याचं दान करा लय साचून ठेवू नका आमचे गुरुवारी नरसिंह बाबा सांगत असं जसं जिरा आहे त्या जिऱ्यात फार पाणी ठेवलं तर त्याच्यात किडे पडतात पण त्याला उपसं करावं लागतं तसं धन जवळ असलं की त्याचा संग्रह जास्त करू नये हे संग्रह केला की किडे पडतात म्हणजे काहीतरी बाधा त्या माणसाला लागतो नावडे जनधन माता पिता त्यांना जन आवडत नाही त्यांना धन आवडत नाही त्यांना माता आवडत नाही त्यांना पिता आवडत नाही माता पिता का तर माता पिता तर एक नंबरचं स्थान आहे आईवडिलांकडे पहिलं चिंतन वेदाने त्यांचंच केलेलं आहे मातृदेव भव पहिला नंबर आपल्या आईचा आहे जगात तर पहिलं दैवत म्हणजे आपली माता दुसरं दैवत म्हणजे आपले पिता तिसरं दैवत म्हणजे आपले जे गुरु आणि चौथं दैवत म्हणजे आपल्या दारात अकस्मात आलेला त्याला अतिथी असं म्हटलेलं आहे यांची सेवा करावी भक्तीला विरोध करत असतील देवाच्या नामाला विरोध करत असतील चांगल्या गोष्टीला विरोध करत असतील तर अशा प्रकारचे नाता त्या खऱ्या भक्ताला आवडत नसतात भक्तीचं जीवन जगणारा असा भक्त आणि त्या जीवनामध्ये जर किती जरी मोठं संकट आलं तर त्याचं रक्षण कोण करतो अभंगातून दिसायचं देवानी गोविंद असे मागे बोले
असे मागे पुढे आणि काहीच साकडे सोडवून दे. निर्वाणीच्या प्रसंगाला भगवान असतो. ज्याने आपलं जीवन ईश्वर चरणी समर्पित केलं त्या जीवनाची काळजी भगवान करतो. जशी लेकराची काळजी आई वडील करतात तसं भक्ताची काळजी भगवानच करतो. विठ्ठला सांभाळत आली या घात निवारा. देव उभा मागे पुढे उभे एवढे संकट किती संकट जरी असलं पण भक्त मगत नाही, नियमाला सोडतच नाही. आपल्या जीवनामध्ये जो नियम आहे भक्तीच्या नामाची चिंतनाचा, खरा भक्त नामाला सोडत नाही. आणि असा घटोत्कच असला तर सोडून गेल्याशिवाय राहत नाही. खरा भक्त जीव गेला तरी चालेल, होणारे की जाणारी सोनारे की का आहे का नाही. देह जावो अथवा आणि पांडुरंगी दृढ भाव असे अनेक भक्त झाले. त्यामध्ये मोठं उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हादाचं आहे. तो भक्ती करू लागला तर वडिलाला ते पटेल. वडिलांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण काही फरक होईना. शेवटी आपल्या कुटुंबाला हिरण्यकशिपू सांगू लागली की आपला मुलगा बिघडला आहे. बिघडला म्हणजे काय करतो म्हटले, देवाचं नाव घेतो. घेऊ द्या म्हटले, काय करतो. अगं देवाचं नाव घेतो पण कोणत्या देवाचं. तर याने भगवान शंकराचं केलं तरी चालेल, हनुमंताचं केलं तरी चालेल, देवीचं केलं तरी चालेल, इतराचं केलं तरी चालेल. पण हा नाव घेतो माझ्या शत्रूचं, माझ्या वैऱ्याचं. पण मला ते जमत नाही. मुख्य आमचा जो वैरी त्याशी चिंती हा निर्धारी. म्हणून ऐसा पुत्र असवणे काय जो नारायणाचे ध्याय. असं नारायणाला भजनाला हा मुलगा आम्हाला नको आहे, सांग काहीतरी याला. अनेकांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने नामचिंतन बंदच केलं. श्रीमन्नारायण नारायण बरेच प्रयोग केले. ते प्रयोग म्हणजे सामान्य नव्हते. आपण बोलाची पात्र असे नव्हते. भयंकर मध्ये ते प्रयोग जीव घातक, जीवच गेला पाहिजे असे ते प्रयोग होते. डोंगरावर डोंगरून काय देणं, समुद्रामध्ये दगड बांधून टाकणं, विष प्रयोग करणं, सर्पदंश करून देणं, अग्नीमध्ये टाकणं, असं नको नको ते प्रयोग केले. पण देवतारी त्या जितने तारे गगन में उतने शत्रु होय. बाण बाका कर सके सब जग बैरे होय. पूर्ण जगाने जरी विरोध केला पण एक ईश्वर शक्ती पाठीशी असेल तर आपलं कोणीच काही करू शकत नाही. विठ्ठला पक्की असावी मग तिथं आपल्याला काही कमी करणार. देवच आपलं सगळं पाहून घेत असतो. निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून देऊन त्याला काहीच कमतरता करू देत नाही, कोणतं त्याला म्हणून करू देत नाही. सगळ्या गोष्टी त्याच्या ठीकठाक करतो भगवान परमात्मा. मग असं जर खास वास्तव भक्त असेल, खरा भक्त असेल, अशा भक्ताच्या द्वारा एखाद्या सत्यकर्माचा सत्कर्माचा प्रारंभ झाला तर अशा स्थानी माणसाने सहकार्य करावं. आणि सहकार्य न करता तिथे जर विरोध केला मग त्याला लाल दिवा तुकाराम महाराज शेवटच्या चरणात आहे. तुका म्हणे सत्य करवा
भक्ताईसे दाना ते देही दास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नाबडे जनधन माता पिता असं आपला टाइम संपला या कल्प सेवा संपली तेव्हा ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी सत्र साधू संतांच्या चरणी बाबूंच्या चरणी जगद्गुरु तुकाराम महाराज पवित्र श्री सद्गुरु जो महाराज सर्व गुरुजन जनांच्या चरणी तथा त्यांच्या दरबारामध्ये हा कार्यक्रम चालू आहे अशा विश्वमाता अहिल्यादेवी माता अशा पवित्र चरणी सेवा अर्पण करतो तथा गोदे बाबा या पवित्र चरणी ही सेवा अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो विठ्ठल